नमस्कार मंडळी. काय मजेत ना? काय झालं? काही अच्छा डाऊट आलाय? डाऊट येणारच ना. ज्यांनी कालचे Zomatoचे रिझल्ट्स बघितले, त्यांना डाऊट असायलाच पाहिजे. अहो, प्रॉफिट जवळ-जवळ 90% खालती गेलाय. पण शेअर प्राईस मात्र कालपासून आजपर्यंत 20% वरती गेली. जनरली आपण असं बघतो, की कुठल्याही कंपनीचा जर चांगला रिझल्ट नाही आला, तर शेअर प्राईस पडते. पण इथं तर उलटंच झालं. तर हे का बरं घडलं असेल? याच्यामागे काही कारणं आहेत का? सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहोत, तर सगळ्यात पहिली गोष्ट त्यांच्या शेअर होल्डर्स लेटरमधले टॉप 5 मुद्दे आपण आज बघून घेणार आहोत. दुसरी गोष्ट आपण या स्टॉकचा टेक्निकल एनालिसिस करणार आहोत आणि तिसरी आणि अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट, या स्टॉकमध्ये एक मोठी रिस्क, एक मोठी जोखीम काय आहे, ती सुद्धा आपण बघून घेणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता आपण त्यांच्या त्या शेअर होल्डर्स लेटरकडे जाणार आहे. जिकडे त्यांनी जवळ-जवळ 16 प्रश्न उत्तरं दिलेली आहेत. सो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट पण बघू शकता. मी त्याची लिंक तुम्हाला पिन कमेंट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. पण आपल्याला आत्ता मी म्हटलं तसं माझ्या हिशोबाने जे 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्याकडे आत्ता आपण जाणार आहोत. आणि नंबर्सच्या पलीकडे जाऊन म्हणजे जसं शब्दांच्या पलीकडचे, तसं आता आपण नंबर्सच्या पलीकडचे बघणार आहोत. मॅनेजमेंटचा काय गाईडन्स आहे हे बघणार आहोत. सो त्याच्यासाठी मी तुम्हाला ॲक्चुअल शेअर होल्डर्स लेटर तुम्हाला आता समोर दाखवते. हे तुम्ही आता बघू शकता. थोडंसं मी खालती जाते. 1 सेकंड. इथं तुम्हाला पहिला प्रश्न दिसायला सुरुवात होईल. करेक्ट. ओके. काय दिसतंय बघा. ओव्हरऑल बिझनेस परफॉर्मन्स इन Q1 FY 2026. आता तुम्ही म्हणाल, "हे काय सगळं तुम्ही इंग्रजीत दाखवताय?" अहो ऐका ना, हे हे मी नाही पब्लिश केलंय ना, हे कंपनीने पब्लिश केलेलं आहे. सो मला तर तुम्हाला इंग्रजीतच दाखवायला लागणार आहे, पण याचं सगळं एक्सप्लेनेशन तुम्हाला मराठीतनं देईन. ओके. सगळ्यात पहिल्यांदा ते काय म्हणतात माहिती आहे का, आमची NOV जी आहे, NOV म्हणजे नेट ऑर्डर व्हॅल्यू म्हणजे काय? ₹100 ची एखाद्याने वस्तू मागवली, तर त्याला म्हणायचं GOV. ओके. पण वस्तू मागवली ₹100 ची, त्याच्यावर जर डिस्काउंट ₹20 मिळालं, तर त्याची NOV पकडली जाईल ₹80. सो डिस्काउंट सगळं वजा करून जी व्हॅल्यू उरते ती NOV झाली. NOV त्यांची 55% इयर ऑन इयर वाढलेली आहे आणि ती किती झाली आहे? 20,183 करोड Q1 FY 26 मध्ये म्हणजे एप्रिल ते जून 2025-26 जे वित्तीय वर्ष आहे, त्याच्यात 55% त्यांची वाढ झालेली आहे NOVमध्ये. आता एक महत्त्वाचा मुद्दा काय बघा. दिस वॉज द फर्स्ट क्वार्टर वेअर आर क्विक कॉमर्स NOV एक्सीडेड फूड डिलिव्हरी NOV फॉर द फुल क्वार्टर. आता हे का महत्त्वाचं आहे तुम्हाला सांगते. Zomatoच्या शेअरवरती ज्यांना पॉझिटिव्ह वाटतं, ते फूड डिलिव्हरी बिझनेसपेक्षा कमी आणि क्विक कॉमर्समुळे जास्ती कन्व्हिक्शन आहे लोकांचं. सो क्विक कॉमर्सचं म्हणजे थोडक्यात ब्लिंकिट. Zomatoचं फूड डिलिव्हरी इज नॉर्मल फूड डिलिव्हरी बिझनेस आणि Zomatoचं क्विक कॉमर्सचं जे आहे, त्याला ब्लिंकिट म्हणतात. बाय द वे Zomatoचं नाव आता इटर्नल झालंय बरं का. सो ब्लिंकिटचे जेवढ्या चांगले गाईडन्स येतील, ब्लिंकिटचे जेवढे चांगले आकडे येतील, तेवढं कंपनीसाठी चांगलं असणार आहे. आणि यावेळेला त्यांचं NOV पहिल्यांदा क्विक कॉमर्स म्हणजे ब्लिंकिटचं फूड डिलिव्हरीपेक्षा जास्ती झालेलं आहे. पण मग आपल्याला फूड डिलिव्हरीबद्दल पण काही गाईडन्स दिलेलं आहे का? हे पण शिवाय एक थोडंसं बघून घेऊयात. ह्याच्यासाठी मी तुम्हाला प्रश्न 3 कडेच घेऊन जाते. त्याच्यात ते काय म्हणतायत, FY 2026 म्हणजे आत्ताचा जो 25-26 जो चालू आहे. इट लुक्स अनलाइकली दॅट द बिझनेस विल डिलिव्हर 20% NOV NOV ग्रोथ. सो 20% जास्ती वाढ होईल असं वाटत नाही आम्हाला फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये. बट इट शुड बी नॉर्थ ऑफ 15% म्हणजे 15% जास्ती आणि साधारण 20% ग्रोथ व्हायला अपेक्षित नाही. अपेक्षित आहे सॉरी. परत एकदा सांगते. फूड डिलिव्हरी बिझनेसमध्ये ते काय म्हणतात, 20% वाढ होईल असं वाटत नाही. पण फूड डिलिव्हरी बिझनेसच्या NOVमध्ये बेसिकली 15% जास्ती आणि साधारण 20% दिशेने वाढ व्हायला हरकत नाही असं ते म्हणतायत. ओके. आणि ते म्हणतायत इथून पुढे आम्ही काही ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू वगैरे डिस्क्लोज करणारच नाही. आम्ही फक्त नेट ऑर्डर व्हॅल्यू डिस्क्लोज करणार आहोत. सो पहिला मुद्दा कळाला का? पहिला मुद्दा ब्लिंकिटमध्ये चांगली आपल्याला वाढ दिसतीये NOVमध्ये. ओके. दुसरा मुद्दा काय? ब्लिंकिटची NOVची वाढ होते, पण ब्लिंकिटचे स्टोअर्स वाढतायत का? तर नक्की वाढतायत. यावेळेला या क्वार्टरमध्ये त्यांनी 243 स्टोअर्स नवीन ॲड केलेले आहेत आणि आता तो स्टोअर काउंट त्यांचा 1,544 एवढा गेलेला आहे आणि त्यांचं टार्गेट आहे 2,000 स्टोअर्स एवढं. ओके. डिसेंबर 2025 पर्यंत. आता मी काय म्हणते, त्यांचं 2,000 स्टोअर्सचं जे टार्गेट होतं ना, ते मूळ टार्गेट होतं डिसेंबर 2026 पर्यंतचं. ते त्यांनी ऑलरेडी अलीकडे आणून डिसेंबर 2025 केलं होतं. आता हे फटाफट ते अचीव्ह करू शकतील का? त्याच्यासाठी आपल्याला माहिती पाहिजे आत्तापर्यंत किती उघडले गेले. जून एंडपर्यंतच 1,544 स्टोअर उघडले गेलेत. सो ते म्हणतात आम्हाला काही प्रॉब्लेम नाही वाटत आहे 2,000 स्टोअर्स हे आमचं टार्गेट अचीव्ह करायला. पण लोकं लगेच हावरट असतात ना. ते म्हणतात, "हां ठीक आहे, हे होईल. पुढं काय?" हां, ते म्हणतात 2,000 स्टोअर तर आधी जरा अचीव्ह होऊ देत, मग पुढचं सांगतो. पण तरीसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे, की आमची व्हिजिबिलिटी आहे 3,000 स्टोअर्स उघडायची. आता स्टोअर्स म्हणजे काय? याला डार्क स्टोअर म्हणतात. डार्क स्टोअर म्हणजे वेअरहाऊस असतंय.
ओके. थोडक्यात जेव्हा तुम्ही ब्लिंकिटवरती वगैरे ऑर्डर करताना तुमच्या घरी 10 ते 15 मिनिटात कसं काय येऊ शकतं ते? कारण त्यांची छोटी-छोटी स्टोअर्स असतात, छोटी-छोटी दुकानं असतात, वेअरहाऊसेस असतात, जिकडे तो सगळा माल त्यांनी भरून ठेवलेला असतो आणि तिकडे ऑर्डर पडली की फटकन तिकडनं तुमच्या घरी येतं. सो सिंपल आहे. जेवढी स्टोअर्स जास्ती तेवढं चांगलं ना, कारण तेवढे एरियाज ते सर्व्ह करू शकतात. पटापट डिलिव्हरी देऊ शकतात. ओके. सो हा मुद्दा पण क्लिअर आहे. आता आपण वळतोय एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे, की हे जे डार्क स्टोअर्स आहेत वगैरे सगळं मान्य आहे. आत्ता ना ते फक्त मार्केट प्लेस म्हणून ॲक्ट करतात. मार्केट प्लेस म्हणजे काय? थोडक्यात ते वेगळ्या-वेगळ्या दुकानदारांबरोबर टायअप करतात आणि ते काय म्हणतात, कोणीही ऑर्डर प्लेस केली, की थोडक्यात ते लग्न लावून देणे. कोणाचं लग्न लावून देणे? दुकान ज्यांचं आहे आणि कस्टमर ज्यांचा आहे, त्यांची ते ऑर्डर फक्त थोडक्यात प्लेस फटाफट करून देतात. त्यांच्याकडे तो जो माल असतो, तो फटाफट दुकानदारांच्या इकडचा माल थोडक्यात ते वेअरहाऊस पद्धतीने ते पोहचवून देत आहेत कोणापर्यंत? गिऱ्हाईकापर्यंत. आता ते म्हणतात आम्ही इन्व्हेंटरी ओनरशिपवरती जाणार आहे. आम्ही फक्त मार्केट प्लेस मॉडेलवर नाही थांबणार. इन्व्हेंटरी ओनरशिप म्हणजे काय? ब्लिंकिटवाले चक्क विकत घेणार काही-काही आयटम्स. म्हणजे उदाहरणार्थ काय? एखादा स्टोअर आहे. त्यांना माहिती आहे ह्या स्टोअरमधला ना गहू खूप जास्ती विकला जातो. का? त्यांना कसं कळालं? ब्लिंकिटवाल्यांना कसं कळालं? डेटा तर ब्लिंकिटवाल्यांकडेच आहे. सो ब्लिंकिटवाले काय करणार? त्या दुकानदाराकडनं भरपूर गहू विकत घेऊन ठेवणार. तोही डिस्काउंटला. डिस्काउंटला गहू विकत घेऊन ठेवायचा. कस्टमरने ऑर्डर दिली, की लगेच खटाखट प्लेस करायला लगेच फुलफिल करणार ते ऑर्डर्स. आता तुम्हीच सांगा, नुसतं कमिशन घेण्यात मजा आहे का कमिशन प्लस इकडनं प्रॉफिट कमवण्यातही मजा आहे? प्रॉफिटही कमवण्यात मजा आहे. कसं प्रॉफिट मिळवलं? त्यांनी गहू स्वस्तात विकत घेतलाय दुकानदाराकडनं बल्कमध्ये आणि आता ते तुम्हा आम्हासारख्या गिरायकांना विकणार आहेत. यांनी प्रॉफिट मार्जिन वाढेल का? तर वाढू शकते. त्याच्यात ते काय म्हणतात? वी एक्सपेक्ट टू सी अबाउट 1% पॉइंट मार्जिन एक्सपान्शन ओव्हर टाईम ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ट्रान्झिशन. 1% त्यांची प्रॉफिटेबिलिटी वाढू शकते, मार्जिन एक्सपांड होऊ शकतं. पण हे ट्रान्झिशन कधी होणार आहे? पुढच्या 2 ते 3 क्वार्टर्समध्ये होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. आणि हे ते का करू शकतायत? कारण ते आता इंडियन ओन्ड अँड कंट्रोल्ड कंपनी झालेले आहेत. म्हणजे काय? फॉरेन होल्डिंग 50% जास्त चालणार नाही. इथं तर इनफॅक्ट कॅप त्यांनी 49.5% लिहिलेलं आहे. फॉरेन होल्डिंग आत्ता किती आहे झोमॅटोमध्ये? इटर्नलमध्ये आत्ता ॲक्च्युअल फॉरेन होल्डिंग 43% आसपास आहे. म्हणजे काय? डोमेस्टिक भारतीय लोकांचे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असतील, रिटेल इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स असतील, ह्याचं मेजॉरिटी होल्डिंग आहे आणि म्हणूनच हे इन्व्हेंटरी ओनरशिप मॉडेलला जाऊ शकत आहे. उदाहरणार्थ Amazon सारखी जी कंपनी तिकडे जर 50% जास्त फॉरेन होल्डिंग असेल, तर ते या इन्व्हेंटरी मॉडेलला शिफ्ट होऊच शकणार नाहीत. इथपर्यंत पण ओके? येस. अजून एक छोटा मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आहे, की आर-ओ-सी ते जे म्हणतायत ते साधारण 5 ते 6% ते म्हणतायत आमचा एक ॲडजस्टेड इबिडा वाढू शकेल, ज्याच्यामुळे आमचा आर-ओ-सी साधारण 40% वाढायला हरकत नाही. ओके. सो आर-ओ-सी परत जेवढा जास्ती तेवढा चांगला. अजून कुठला पॉइंट मी मिस आउट केलाय असं मला वाटतंय एक. 13 एवढं लवकर कसं संपेल? इंडियन ओन्ड कंट्रोल झालं. मोठावाला पॉइंट झाला. राहिला का आपला? हाच तो सांगतोय. 8वा महत्त्वाचा मुद्दाच नाही घेतला तुम्ही. काय मराठी चॅनलला चालतं. जोरात ओरडलाच मोठावाला राहिला. पण ठीक आहे, ते आपले लोकं समजून घेतात. 8वा प्रश्न राहिलाच आहे. मी त्यांना आठवायला सांगितलं आणि त्यांनी सांगितलं 8वा प्रश्न. वाह! फारच बोरजोक होता, पण ठीक आहे. 8व्या प्रश्नात काय बघा, हा खूप महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा आहे. इथं त्यांनी सांगितलंय, इज इट फेअर टू से दॅट क्वार्टरली लॉसेस मे हॅव पीक्ड आउट अँड मार्जिन्स शुड कंटिन्यू टू इम्प्रूव्ह फ्रॉम हिअर ऑन. थोडक्यात काय माहिती आहे का? आत्ता मार्जिन्स अर्थात प्रॉफिटेबिलिटी कमी झालेली आहे. पण त्यांना मुद्दा असा प्रश्न असा विचारलाय, की आत्ता कमी झालेली प्रॉफिटेबिलिटी, कमी झालेले मार्जिन्स हाच सगळ्यात लोएस्ट पॉइंट असेल का? हे बॉटम आउट झालं का? इथून पुढे मार्जिन्स वाढणार का? इथून पुढे प्रॉफिटेबिलिटी वाढणार का? त्याच्यासाठी त्यांनी स्पेसिफिकली सांगितलंय, लाँग टर्म प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस इज नॉट अ कन्सर्न. इनफॅक्ट आम्हाला तर असं वाटतं लाँग टर्म गायडन्स 5 ते 6% मार्जिन आमची एवढी असू शकेल. ते लाँग टर्मबद्दल त्यांना काळजी नाहीच आहे. शॉर्ट टर्मसाठी काळजी आहे का? ते काय म्हणतात, ॲज फार ॲज नियर टर्म इज कन्सर्न, शॉर्ट टर्म जिथे कन्सर्न आहे, ते म्हणतात इट डज फील लाईक पर्सेंटेज मार्जिन्स हॅव बॉटम्ड आउट. नियर टर्ममध्ये, शॉर्ट टर्ममध्ये कदाचित वर्स्ट इज ओव्हर, वर्स्ट इज बिहाइंड अस, बॉटम आउट झालेलं आहे. इफ द कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट स्टेज द सेम. अतिरेकी कॉम्पिटिशन इथून पुढेही जर यायला लागली तर काही सांगता येत नाही. पण साधारण आत्ता जेवढी कॉम्पिटिशन आहे तेवढी जर सिमिलर राहिली तर सुद्धा आम्हाला वाटतं की मार्जिन्स बॉटम आउट झालेल्या आहेत. इनफॅक्ट ते म्हणतायत की इथून पुढे आम्हाला असं वाटतंय की थोडेसे जरी बम्प्स असतील, बम्प्स म्हणजे थोडी बहुत प्रॉफिटेबिलिटी जर पुढे मागे झाली तरी सुद्धा आम्हाला लॉंग टर्ममध्ये काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. ते म्हणतात इनफॅक्ट मोठी अपॉर्च्युनिटी आमच्यासमोर आहे, मॅसिव्ह अपॉर्च्युनिटी आमच्यासमोर आहे आणि कोणत्याही केसमध्ये अंडर नो सर्कमस्टान्सेस वी विल लेट गो आवर मार्केट पोझिशन हिअर अँड लूज साईड ऑफ द साईज ऑफ द प्राइस इन द लॉंग टर्म. सो थोडक्यात ते म्हणतात
शॉर्ट टर्ममध्ये काय थोडेसे बंप यायचे असतील तर येतील, बट लाँग टर्ममध्ये आम्हाला काहीही प्रॉब्लेम वाटत नाही. ओके. सो आय होप तुम्हाला हे मोठं शेअर होल्डर्स लेटरमधले मी म्हटलं 16 प्रश्न होते. त्याच्यातले मला जे टॉप 5 महत्त्वाचे मुद्दे वाटले, ते तुम्हाला व्यवस्थित कळाले. आता वळूया स्टॉकच्या टेक्निकल अनालिसिसकडे आणि टेक्निकल अनालिसिस नंतर मी तुम्हाला जी एक मोठी रिस्क आहे, जोखीम आहे या स्टॉकबद्दल ती पण सांगणार आहे. बट त्याच्या आधी जर आत्तापर्यंतचा तुम्हाला हा माझा एक प्रयत्न आवडला असेल, जिथे मी तुम्हाला ॲक्चुअल त्यांचं शेअर होल्डर्सचं लेटर दाखवलं, एक-एक मुद्दा समजावून सांगितला, तर काय करायचं माहिती आहे का? व्हिडिओ फक्त पॉज करा आणि तिकडे जे लाईक बटन दिसतंय ते हाणून टाका. म्हणजे मलाही छान वाटेल की तुम्हाला व्हिडिओ आवडला हे मला लक्षात येईल. नंबर 2, जर तुम्हाला असं हवं असेल की जसं मी Zomatoचं एक्सप्लेन केलं व्यवस्थित आता, तसं Swiggyचे सुद्धा रिझल्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि Zomato व्हर्सेस Swiggy कोणाचे रिझल्ट्स बेटर लागले हे जर सांगायचं असेल, तर मला फक्त कॉमेंट सेक्शनमध्ये Swiggy एवढं टाईप करा. म्हणजे मी नक्की त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवेन. ओके. वळूयात पुढे. आता जातोय आपण टेक्निकल अनालिसिससाठी. त्याच्याआधी हे बघा. आता जर तुम्ही बघितलं तर या स्टॉकने ना 9 डिसेंबर रोजी एक हाय बनवला होता. कितीचा? 304.70 तुम्हाला इथे दिसेल. वरून दुसरा हाय आहे. 304.70चा हाय बनवला होता आणि त्याच्यानंतर आहाहा! जो पडला होता स्टॉक दंडीशी आपटला होता. मग जर असा एक साइडवेज जाऊन इथे एक बेस फॉर्मेशन दिसते. 21 एप्रिल 2025 हा तुम्हाला लेटेस्ट डेटा दिसेल. का? 3 महिने दाखवता येत नाही ना मला. पुढे काय घडलंय मला माहिती आहे, पण मला दाखवता येत नाही. मला त्याच्यावर भाष्य करता येणार नाही. असो, ज्यांनी माझा टेक्निकल अनालिसिसचा कोर्स केलाय त्यांना माहिती असेल, की जर इथे कप अँड हँडल सारखं जर काही फॉर्म झाला असेल, एखादा राउंडिंग बॉटम टाइप फॉर्म झाला असेल, तर याचं आपण टार्गेट कसं काढायचं असतं हे तुम्हाला माहिती असणार आहे. सो मी जे कायम सांगते, टिपेंद्रवरती भरोसा ठेवायचाच नाही आपल्याला. तुम्हाला माझी पण गरज नाही लागली पाहिजे. एकदा माझे कोर्स केले की आपापलं डिसिजन घेता आलं पाहिजे, की अच्छा असा पॅटर्न झालाय तर आयडियली हे टार्गेट असायला हवं. ते टार्गेट रीच झालं आहे का? हे तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही. सगळ्यात पहिल्यांदा पॅटर्न फॉर्म झालाय का? आणि पॅटर्न फॉर्म जर झाला असेल, तर त्याचं टार्गेट मीट झालं आहे का? हे तुम्हाला कॉमेंट सेक्शनमध्ये हो किंवा नाही सांगायचं आहे. तिकडनंही जर स्टॉक वरती गेला असेल, तर मोठा रेझिस्टन्स कुठला असू शकतो? 304.9 हा काय होता एक्झॅक्ट 304.70चा. याच्यावरती स्टॉक क्लोज झाला पाहिजे. तर मी म्हणेन की रेझिस्टन्स तोडला. फक्त एक दिवस क्लोज झाला की झालं का? नाही. आयडियली त्याला कन्फर्मेशन कॅन्डल पण हवी. व्हॉल्यूम्स चांगले पाहिजे. तिथं तोडून तो तिथे एक थोडासा स्टे झाला पाहिजे. तर मी म्हणेन हां, आता हा एक चांगला बेस इथं फॉर्म केला. त्याच्या पुढं काय? ते मी नाही सांगणार. ओके. तुमचं तुम्हाला लक्षात येईलच हळूहळू. ओके. सो ऑल इन ऑल आय होप तुम्हाला टेक्निकल अनालिसिस कळालेलं आहे. बट ओव्हरऑल एक मोठी रिस्क आहे. आहाहा! स्टॉक पी 953चा स्टॉक पी आहे. डेंजर खूपच जास्ती स्टॉक पी आहे. एस्पेशली त्यांचं आता तुम्ही बघितलं तर प्रॉफिटेबिलिटी खालती आल्यामुळे, EPS खालती आल्यामुळे स्टॉक पी अजून जास्ती वाढलेला आहे. कायम लक्षात ठेवा, जेव्हा सगळं छान असतं ना, जेव्हा मार्केटमध्ये ओव्हरऑल सेंटिमेंट पॉझिटिव्ह असते, काही जास्ती गडबड नाहीये, तर कोणी जास्ती स्टॉक पीकडे लक्ष देत नाही. बट जेव्हा केव्हा एकदा मार्केट बेरिश मूव्हमेंटमध्ये आलं, एकदा जेव्हा वाईट बातम्या यायला लागतात, तर सगळ्यात पहिल्यांदा कोण आपटतं? हे असे स्टॉक्स आपटतात, ज्यांचं स्टॉक पी खूप जास्ती हाय आहे. ओके. सो ओव्हरऑल तुम्हाला आय होप लक्षात आलं असेल. मी कंपनीचा लाँग टर्म पर्स्पेक्टिव्ह त्यांनी काय मांडलेला आहे? पॉझिटिव्ह पर्स्पेक्टिव्हज मांडलेले आहेत खूप. फक्त आपण त्यांच्या गाईडन्सवरनं लगेचच काहीतरी डिसिजन्स घ्यायच्या आधी टेक्निकल अनालिसिसप्रमाणे काय आहे, एक जोखीम काय आहे, हा सगळा सारासार विचार करून मग तुम्हाला काय करायचं याचा तुम्ही निर्णय घ्यायचा आहे. आय होप आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळालं असेल तर एकदा रिमाइंड करते परत, ते लाईक बटन हाणायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा आहे आणि शेअर करायला लाजायचं नाहीच आहे. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे. तुम्ही अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर अशा जाहिराती बघितल्या असतील. प्लीज नोट करा, हे सर्व फ्रॉडस्टर्स आहेत आणि तुम्हाला कायम हे स्टॉक टिप्स आणि खूप जास्ती रिटर्न्स प्रॉमिस करतील. मी कोणतेही कॉल्स देत नाही, मी कोणतीही ॲडवायझरी सर्व्हिस पण देत नाही. मी फक्त आणि फक्त ज्ञान देते, तेही माझ्या यूट्यूब चॅनलवरून आणि माझ्या वेबसाईट्सवरून rachanaraनडे.com आणि rachanaraनडे.in वरून.